आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो, हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। आता आपण गाणे गाऊन त्या महान परमेश्वरला धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी आनंदाने गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 9 अनोखा प्यार। गीत क्रमांक 9 अनोखा प्यार। अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का वो अनोखा प्यार। अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का वो अनोखा प्यार। ये ऊंचा है कोई पहुंच नहीं सकता, ये गहरा है कोई डूब नहीं सकता, ये चौड़ा है कोई मिल नहीं सकता, वो अनोखा प्यार। God's love is so wonderful, God's love is so wonderful, God's love is so wonderful, oh wonderful love. High, you can't reach over it, so deep, you can't reach under it, so wide, you can't reach around it, oh wonderful love. So high, you can't reach over it, so deep, you can't reach under it, so wide, you can't reach around it, oh wonderful love. अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का ओ अनोखा प्यार। अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का ओ अनोखा प्यार, ओ अनोखा प्यार, ओ अनोखा प्यार। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थ्यो। गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थ्यो। तारकतो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे। हालेलुया होसाना, हालेलुया होसाना, हालेलुया 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 हालेलुया। त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे। सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो, सैतानी पाशातून
आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युगाए तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युगाए हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव त्याच्या तारणाचा मासनुभव सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव करुणी स्तुती प्रभू नाम लोक सांगा करुणी स्तुती प्रभू नाम लोक सांगा हो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा हो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ वयास योग्य देव तो जीवनार्थ स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ वयास योग्य देव तो जीवनार्थ तरुणी बाय विश्वास त्यास मागा तरुणी बाय विश्वास त्यास मागा हो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा हो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा सन्मान बहुमान त्या समोर सामर्थ्य शोभा निरंतर सन्मान बहुमान त्या समोर सामर्थ्य शोभा निरंतर करिलांती न्याय तुम्ही लागा मार्गा करिलांती न्याय तुम्ही लागा मार्गा हो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा हो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा
हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता। गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का। क्या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे ओनी दंग। क्या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे ओनी दंग। त्या प्रभूचा घोर महिमा गाऊनी दावाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का। संकटे येता जो करी साथ ये दाऊनी ते जणी हात। संकटे येता जो करी साथ ये दाऊनी ते जणी हात। त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का। दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान।
वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना। गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना। हम तो तेरे हैं प्रभु हम तो तेरे हैं प्रभु तू हमारा खुदा शरण स्थान और मेरा बल है क्या ही ये सौभाग्य है हम तो तेरे हैं प्रभु हम तो तेरे हैं प्रभु तू हमारा खुदा शरण स्थान और मेरा बल है क्या ही ये सौभाग्य है हालेलुया 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 मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे सभी खतरों से बचाता हूँ है आँख की पुतली समान एक ही हजारों में प्रिय मित्र है क्या ही ये सौभाग्य है सभी खतरों से बचाता हूँ है आँख की पुतली समान एक ही हजारों में प्रिय मित्र है क्या ही ये सौभाग्य है हालेलुया 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 मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे घूमता नहीं वो सोता नहीं दृढ़गढ़ हमारा वो है उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है क्या ही ये सौभाग्य है घूमता नहीं वो सोता नहीं दृढ़गढ़ हमारा वो है उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है क्या ही ये सौभाग्य है हालेलुया 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 मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी सेवा करे मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी ना जुदा मेरे परिवार का शिरोमणि है क्या ही ये सौभाग्य है मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी ना जुदा मेरे परिवार का शिरोमणि है क्या ही ये सौभाग्य है हालेलुया 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 मैं और मेरा
प्रभु तेरी सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। हालेलुया हालेलुया हालेलुया। आणि आता आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचे। सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचं आहे। पूर्ण अंतःकरणाने लीन होऊन त्या परमेश्वराला नाचून गाऊन त्याची स्तुती करायची आहे। हालेलुया 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 हालेलुया। गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया। 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 हालेलुया 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 हालेलुया। सर्वांनी आपले हात उंच करा, नाचून गाऊन त्याची स्तुती करा। हालेलुया हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। बोला सर्वांनी। रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। हालेलुया 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 हालेलुया। येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते। 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 हालेलुया 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 हालेलुया। गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया। 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 हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहे प्रभू उद्धार तुझे. वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहे प्रभू उद्धार तुझे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, वेडे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, वेडे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ. बोला सर्वांनी, आम्ही त्याची तो आपला मेंढपाळ आहे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ. बोला सर्वांनी, आम्ही त्याची मेंढरे. आनंदाने बोला. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, पिणार नाही आम्ही आता कोणाला. ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला, पिणार नाही आम्ही आता कोणाला. ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ,
आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 Hallelujah. 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु Hallelujah. 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 तुझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी उभंच राहायचं आहे आणि या स्तुती आराधनामध्ये संपूर्ण अंतःकरणाने हृदयाने भाग घ्यायचा आहे. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण अंतःकरण त्या प्रेमळ प्रभूकडे लावा. तो प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर आहे. त्या प्रेमळ महान पवित्र प्रभू समोर आपण लायक ठरावं म्हणून आपलं अंतःकरण पहिल्यांदा स्वच्छ करा. कारण की घाणेरड्या अशुद्ध अपवित्र अंतःकरणाने त्या प्रेमळ पित्याची आपण स्तुती आणि आराधना करू शकत नाही. म्हणून मनात कुणाविषयी राग असेल त्यांना क्षमा करा. आपली स्वतःची पापे कबूल करा. केलेल्या पापांचा पश्चाताप करा आणि त्या प्रेमळ प्रभू येशूकडे क्षमा मागा. पाहता प्रेमळ प्रभू येशूने आपल्याला सर्व पापांची क्षमा केलेली आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याची स्तुती करा. धन्यवाद द्या त्या स्वर्गीय पिता परमेश्वराला. त्याची स्तुती करा. पहा तो किती प्रेमाने भरलेला आहे. तो महान आहे. तो थोर आहे. तो राजांचा राजा आहे. प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. तोच सार्वभौम परमेश्वर आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वसमर्थ, सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. त्या प्रेमळ पित्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. तुम्ही जिथे कुठे आहात तो प्रेमळ प्रभू तुमच्यामध्ये हजर आहे. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्याकडे आपलं हृदय लावा. त्याच्याकडे आपलं मन लावा. आपल्या मनातल्या सगळे विचार चिंता बाजूला ठेवा आणि त्याच्याकडे आपलं हृदय लावा. त्याच्या प्रेमाची आठवण करा. पहा तो प्रेमळ पिता आपल्यावर किती अमर्यादित असं प्रेम करतो. म्हणूनच तो आपली काळजी घेतो. आपल्याला सांभाळतो. आपल्या सगळ्या गरजा त्याच्या विपुलतेतून पूर्ण करतो. म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण पण त्याची स्तुती केली पाहिजे. आपण पण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. कारण की त्यानेच त्याच्या हाताने आपल्याला बनवलेलं आहे. त्याने आपल्याला सुंदर असं जीवन दिलेलं आहे. त्यानेच आपल्याला सगळ्या आजारापासून, त्या दुष्ट सैतानाच्या प्रत्येक जळत्या बाणापासून, सगळ्या हल्ल्यांपासून आपल्याला वाचवलेला आहे. आणि आजचा सुंदर असा दिवस पाहण्याचं सौभाग्य त्याने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. या क्षणापर्यंत आपल्याला त्याने जिवंत ठेवलेला आहे. त्याचा पवित्र श्वास या हृदयात चालू ठेवलेला आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्याचे आभार माना. त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा आणि त्याने आपल्याला त्याच्या चरणाशी, त्याच्या पवित्र मंदिरात त्याचा आदर, सन्मान, गौरव करण्यासाठी ही सुंदर अशी वेळ स्वर्गातून आपल्याला दिलेला आहे. या सुंदर अशा वेळेबद्दल मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. त्याचे आभार म्हणा. या सुंदर अशा दिवसाबद्दल त्याची स्तुती करा. हृदयातून बोला धन्यवाद विद्या, धन्यवाद विद्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ला 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 La 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 la. निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. ला 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 ला
मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढे नमोमान प्रीतीचे उच्च शान गाहो प्रभूचे गौरव गान प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभू तारणहार येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभू तारणहार आला बहर आनंदाला दादा मुझे हर प्रेमा जरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र धन्यवाद 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 द्या स्वर्गीय पिता परमेश्वराला त्याचे आभार माना त्याची स्तुती करा पहा तो प्रेमळ पिता चांगला चांगला आणि अनंत असा चांगला आहे तो प्रेमाने भरलेला आहे तो दयाळू कनवाळू कृपाळू परमेश्वर आहे त्या प्रेमळ पित्याला हृदयातून धन्यवाद द्या पहा त्या प्रेमळ पित्याने आपल्यासाठी या सुंदर अशा सृष्टीची रचना केलेली आहे हे सुंदर असं आकाश आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे त्याने आपल्यासाठी निर्माण केलेले आहेत त्याने आपल्यासाठी या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे या पृथ्वीबद्दल त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या या पृथ्वीवरती कोरडी जमीन आणि समुद्र त्याने आपल्यासाठी निर्माण केलेला आहे या जमिनीवरती झाडं झुडपं पशु पक्षी पशु प्राणी डोंगर टेकड्या नदी नाल्यांची निर्मिती केलेली आहे त्याने आपल्यासाठी समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे जीवजंतू जलचर प्राणी निर्माण केलेले आहेत म्हणून त्या प्रेमळ पित्याला हृदयातून धन्यवाद द्या त्याचे आभार माना की त्याने आपल्याला कोणत्या प्राण्याप्रमाणे नाही कोणत्या पशुप्रमाणे नाही कोणत्या पक्षाप्रमाणे नाही तर तो जसा आहे त्याच्या प्रतिरूप असं त्याच्या समानतेमध्ये आपल्याला निर्माण केलेलं आहे या सुंदर अशा सृष्टीला त्याने शब्दांनी निर्माण केलं आणि त्या प्रेमळ पित्याने आपल्याला हातांनी त्याच्या स्वतःच्या हातांनी बनवलेलं आहे त्याच्या प्रतिरूप असं म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या त्याचे आभार माना डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयवांनी समृद्ध असं शरीर त्या प्रेमळ पित्याने आपल्याला दिलेलं आहे या शरीराबद्दल या शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवाबद्दल त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या त्याने आपल्याला पाहण्यासाठी सुंदर असे डोळे दिलेले आहेत ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत श्वास घेण्यासाठी नाक दिलेलं आहे त्याचं पवित्र आणि गोड नाव घेण्यासाठी त्याने आपल्याला चांगलं तोंड दिलेलं आहे चांगली वाचा दिलेली आहे काम करण्यासाठी हात आणि चालण्या फिरण्यासाठी दोन पाय दिलेले आहेत म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या हृदयातून त्याची स्तुती करा त्याच्या पवित्र नावाला उंच धन्यवाद द्या स्वर्गीय पित्या परमेश्वराला धन्यवाद द्या की त्याने आपल्याला पृथ्वीवरती एकटाने अनाथ असं सोडलेलं नाही तर आपला सांभाळ करण्यासाठी प्रेमळ आई वडील दिलेले आहेत भाऊ बहिणींनी दिलेले आहेत नातेवाईक दिलेले आहेत चांगले मित्र दिलेले आहेत चांगले शेजारी दिलेले आहेत म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या सगळ्या प्रेमाची सगळ्या उपकारांची आठवण करा आणि त्या प्रेमळ पित्याला हृदयातून धन्यवाद द्या त्याने आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे चांगली नोकरी दिलेली आहे चांगला व्यवसाय उद्योगधंदा दिलेला आहे चांगलं घर दिलेलं आहे म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या तो आपल्याला रोज खाण्यासाठी अन्न देतो त्या अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याचे आभार माना तो आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो त्या पावसाच्या गोड पाण्याबद्दल प्रत्येक थेंबाबद्दल त्याचे आभार माना तो आपल्याला श्वास घेण्यासाठी ही शुद्ध हवा देत आहे या शुद्ध हवेबद्दल त्या प्रेमळ पित्याला हृदयातून धन्यवाद द्या कोणी शांत बसू नका तर आपली मुख उघडून त्या प्रेमळ पित्याचे आभार माना त्याची स्तुती करा कारण तो चांगला आहे चांगलाने अनंत असा चांगला आहे तो प्रेमळ प्रेमाने भरलेला तो परमेश्वर आहे
जो आपला स्वर्गीय पिता आहे, जेवढा एक पृथ्वीवरचा बाप आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो त्याच्या कितीतरी अधिक पट तो स्वर्गीय पिता आपली काळजी घेत आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. एकदा मोठ्याने टाळ्या वाजून त्या प्रेमळ पित्याचे आभार माना. प्रत्येक उपकाराबद्दल, प्रत्येक आशीर्वादाबद्दल, प्रत्येक प्रेमाबद्दल, प्रत्येक कृपेबद्दल हृदयातून धन्यवाद आठवण करून त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. आकाशाचा तू विधाता, ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्रात्रा. तुझ शोध कुठे मिराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. तुझ शोध कुठे मिराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. लाटांची खळखळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. धन्यवाद द्या स्वर्गीय पिता परमेश्वराला, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. पहा तो प्रेमळ पिता किती प्रेमाने भरलेला आहे. तो दयाळू, कनवाळू, कृपाळू परमेश्वर आहे. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करत आहे. आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. त्याच्या प्रेमाला आपण कधीच मोजू मापू शकत नाही, कारण त्याचं प्रेम आपल्यावर अमर्यादित असं. त्या प्रेमळ पित्याला हृदयातून धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. आठवण करा त्याच्या प्रेमाची. आठवण करा की आपण दुःखामध्ये होतो, आजारामध्ये, क्लेशांमध्ये, श्रापांमध्ये जीवन जगत होतो. त्या दुष्ट सैतानाच्या मगरमिटीत होतो. ती नरकाची वाट आपण चाललो होतो ना. आपला नाश त्या नरकाच्या भयानक अग्नीत होणार होता. आपल्याला जिवंत देवाची ओळख नव्हती. पाप म्हणजे काय, बरं काय, वाईट काय ते सुद्धा आपल्याला कळत नव्हतं. पण त्या प्रेमळ पित्याने आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या एकुलत्या पुत्राला या जगात पाठवलं. त्याने आपल्याला वाचवलं, त्याने आपल्याला आकर्षणाने त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. म्हणून त्या प्रेमळ पित्याला हृदयातून धन्यवाद द्या, हृदयातून त्याची स्तुती करा. तो प्रभू येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, तो आपल्यासाठी सगळा स्वर्गातला आदर, सन्मान, गौरव सोडून या जगात आला. आपल्यासाठी तो देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा असता तो इतका नम्र आणि लीन झाला की त्याने मानवाचं रूप धारण केलं. त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची आठवण करा, त्याच्या उपकाराची आठवण करा की त्याने आपल्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावरती घेतली.
आपल्याला ज्या मरण यातना व्हायला पाहिजे होत्या त्या मरण यातना त्या प्रभू येशूने स्वतःच्या देहावरती भोगल्या. आपले आजार, आपले क्लेश, आपले दुःख, आपले संकट, शाप, पाप सगळं काही त्याने स्वतःच्या देहावरती घेतलं. आपल्यासाठी त्याने निष्पाप आणि निष्कलंक असं रक्त वाहिलं. त्याला मारण्यात आलं, त्याच्या थोबाडीत देण्यात आला, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला. सगळं काही त्याने सहन केलं आपल्यावरच्या अमर्यादित अशा प्रेमासाठी. त्या प्रेमळ प्रभूची आठवण करा आणि त्याला धन्यवाद द्या. तोच आपला प्रभू आहे, तोच आपला तारणारा आहे, तोच आपला मुक्तिदाता आहे, तोच आपला सर्वस्व आहे. त्याच्यामुळेच आज आपण जिवंत आहोत, त्याच्यामुळेच आज आपण इथे उभे आहोत. तो आपल्या जीवनात आला, त्याने आपले आजार बरे केले, त्याने आपले अश्रू पुसले, त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडले आणि आपलं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याने आपल्याला सार्वकालिक जीवनाचं अभिवचन दिलेलं आहे. आता आपण मेल्यानंतर नष्ट होणार नाही, तर युगाने युग देवाबरोबर जिवंत राहणार आहोत. पण मोठ्याने टाळ्या वाजवा आणि त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना, त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल, त्याच्या अमर्यादित अशा प्रेमाबद्दल हृदयातून त्याची स्तुती करा. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तू माझा प्रभू, तू माझा तारणारा आहे. तुझ्यामुळे आज मी जिवंत आहे. तू माझ्या पापांची क्षमा मला दिली. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तुझी स्तुती असो, तुझा गौरव असो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और तूने भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और तूने भी बहाया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, थँक यू धन्यवाद. जीसस. आणि आता माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पूर्णपणे शांत व्हा आणि सगळ्यांनी गुडघ्यावर या. त्या प्रेमळ प्रभूच्या आता आपण आराधना करणार आहोत, त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणार आहोत. सगळ्यांनी गुडघ्यावर येऊन आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून संपूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ प्रभूच्या आत्म्याशी एकरूप व्हा. आत्म्याच्या डोळ्यांनी त्याला पहा. तो पवित्र पवित्र अति पवित्र आहे. अगम्य प्रकाशात राहणारा देव, सार्वभौम परमेश्वर, आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा, सुरुवात आणि शेवट तोच आहे. जो आपला निर्माता, जीवनदाता, विधाता, त्याच्या पवित्रतेकडे, त्याच्या महानतेकडे बघा आणि
त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करा, कारण आदर सन्मान गौरव यासाठी पात्र तो आहे, तो आहे, तो योग्य आहे, योग्य केवल तो, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु, योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु। पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पापांसाठी मारण्यात आलं. त्या वधस्तंभावरती 3 खिळांवर तो आपल्यासाठी तो बलिदान झाला. आपल्यासाठी त्याने मरण स्वीकारलं. त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, परंतु तो मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला. आज देखील तो जिवंत आहे. त्याने मृत्यूवर, पापावर आणि सैतानावर विजय मिळवला. जिवंत झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी 40 दिवस 40 रात्र दर्शन दिलं आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात चढून गेला. स्वर्गात जात असताना त्याने आपल्या शिष्यांना अगोदरच एक अभिवचन दिलं होतं. त्या अभिवचनाची आठवण करून दिली. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच त्यांना सांगून ठेवलं होतं की मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करी, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा देईल. आणि तेच अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने 50व्या दिवशी पूर्ण केलं. माडीवरच्या खोलीत शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करत असता आकाश उघडलं गेलं, स्वर्ग उघडला गेला. स्वर्गातून अग्नी आला आणि अग्नीतून जिबांसारख्या जिबा अग्नीच्या प्रत्येक शिष्याच्या डोक्यावरून बसला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तोच पवित्र आत्मा प्रभू आपल्याला देणार आहे. म्हणून आपली अंतःकरण उघडा, आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा
आणि पूर्ण विश्वासाने मागा त्या पिता परमेश्वराला. पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. तुझी दया घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये, स्वर्गीय दान वरदान फळ घेऊन ये. ये पवित्र आत्मा ये. मागा त्या पिता परमेश्वराला पवित्र आत्मा, मागा त्या पिता परमेश्वराला पवित्र आत्मा. पहा तो पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात येत आहे. स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. साधो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. साधो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. बरसातो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. बरसातो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. बरसातो अपनी शांती, अपनी शांती, अपनी शांती. बरसातो अपनी शांती, अपनी शांती, अपनी शांती. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. बरसातो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. बरसातो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. बरसातो अपना दान, अपना दान, अपना दान. बरसातो अपना दान, अपना दान, अपना दान. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा. थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट. पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 11 वचन 33 ते 36 मी वाचतो. कान देऊ नका. हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल एक मोठं रहस्य प्रगट करत आहे.
ज्ञानाचा एक खजिना आपल्यासमोर उघडत आहे. तो सांगतोय की हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. अगाध आहे म्हणजे मोठी आहे. परमेश्वराकडे जे ज्ञान आहे आणि परमेश्वराकडे जी बुद्धी आहे ती किती प्रचंड आहे. त्याचे निर्णय किती गहन व त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता, देवाचा सल्लागार कोण होता, त्याला प्रथम देऊन फेड करून घेईल असं कोण आहे, म्हणजे देवाला लोन देईल असं कोण आहे, देवाला कर्ज देईल असं कोण आहे. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणी विश्वास ठेवो वगैरे न ठेवो, परंतु बायबल स्पष्टपणे सांगतं की देवाकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे. आज काही लोक विचारतात की देव आहे कुठे, देव कुठे आहे, देव आम्हाला दिसत नाही आहे. काही लोक नास्तिक बनलेले आहेत. नास्तिक म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारणारे, देव नाहीच आहे असं म्हणणारे. हालेलुया, हालेलुया. परंतु बायबल स्पष्टपणे म्हणतं की देवाच्या ज्ञानाची आणि बुद्धीची संपत्ती अगाध आहे. म्हणजे परमेश्वराकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराची बुद्धी प्रचंड आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याचे निर्णय गहन आहेत. गहन म्हणजे समजायला कठीण, जे आपल्याला लवकर समजत नाही त्याला आपण गहन म्हणतो. परमेश्वराचे निर्णय गहन आहेत आणि त्याचे मार्ग अगम्य आहेत. अगम्य म्हणजे सुद्धा न समजता येणारे, जे आपण समजू शकत नाही. अगम्य. परमेश्वराचे मार्ग अगम्य आहेत, त्याचे निर्णय गहन आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग पुढे वचन असं म्हणतं की देवाचा मंत्री कोण होता, देवाला सल्ला कोणी दिला, देवाला सल्ला देऊ शकेल असं ज्ञान कोणाकडे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचे मन कोणी ओळखले, देवाच्या मनामध्ये काय आहे कोणाला समजतं. हालेलुया. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्याच प्रित्यर्थ. प्रित्यर्थ म्हणजे त्याच्यापर्यंत जाणारं, त्याला त्याच्यापर्यंत पोहोचणारं, इंग्रजीमध्ये टू हिम. हालेलुया, हालेलुया. आणि त्या परमेश्वराला युगानुयुग धन्यवाद असो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी एक गोष्ट ऐकली ती अशी, रशियामध्ये लोकांना शिकवलं जातं की जगात देव नाही आहे. आणि असा एका मुलाला, एक मुलगा शिकत होता आणि त्याला बाळपणापासून शिकवण्यात आलं की जगात देव नाही आहे. आणि मग पुढे तो शिकला, सायन्स शिकला, तो पुष्कळ विज्ञान शिकला, तो वैज्ञानिक झाला, शास्त्रज्ञ झाला. आणि त्याला काय शिकवण्यात आलं होतं की जगात देव नाही आहे, देव अस्तित्वातच नाही आहे. एक दिवस हा तरुण एका माळ रानावर गुडघे टेकून आणि हात जोडून दिसला. तो एकटाच होता, त्याने गुडघे टेकले होते आणि हात जोडले होते. कोणीतरी तिकडे आला आणि म्हणाला, हे काय करतोस तू, काय करतोस. तो म्हणतो, मी ज्याने हे जग निर्माण केलं त्याच्याशी बोलतोय. हा, अरे तुला मी काय शिकवलं देव नाही म्हणून, आजपर्यंत तुला मी शिकवलं की देव नाही आहे आणि तू हे काय करतोयस. तो म्हणाला, देव जर नाही तर हे सगळं कोणी निर्माण केलं. हालेलुया, हालेलुया. कारण हे जे काही दिसतंय ते सगळं आपण निर्माण करतो तेव्हा होतं ना. आपण निर्माण केल्याशिवाय कोणतीच वस्तू आपल्याला मिळत नाही. आणि मग हे जे समोर आहे ते कोणी निर्माण केलं, ह्याला निर्माण करता असलाच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याला शिकवणारे म्हणाले, आमचे सगळे श्रम व्यर्थ गेले. आजपर्यंत त्याला मी शिकवलं की जगात देव नाही आहे आणि एका क्षणात हा बदलला आणि हा म्हणतो देव आहे. हालेलुया, हालेलुया.
परमेश्वराच्या अस्तित्वाचे अगणित पुरावे तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहेत. फार तर एखादा आंधळा माणूस म्हणू शकेल की मला दिसत नाही आहे, पण ज्यांना डोळे आहेत त्यांना काहीही पळवाट नाही आहे. आपण बघतो देवाच्या अस्तित्वाचे पुरावे. हालेलुया, हालेलुया. झाड कसं वाढतं आणि मग झाडाला फुलं कशी येतात, पानं कशी येतात, फुलं कशी येतात, फळं कशी येतात, फळं गोड कशी लागतात, फळं आंबट कशी लागतात, फळं तिखट कशी लागतात. आणि मग आपण पावसाळा बघतो. आता पावसाळा जवळ आला, पण पाऊस देणार कोण? तुमचा काका की माझा काका? सगळा हा पावसाळा. अरे पावसाळा आला पण पाऊस देणार कोण? हालेलुया. सगळी जय्यत तयारी चालली कसली? पावसाळ्याची. अरे पाऊस जर त्यांनी दिला नाही तर? हालेलुया, हालेलुया. काही वर्षांपूर्वी मी औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला वाहेगाव म्हणून एक परिसर आहे. तिकडे एका फादरांनी मला सांगितलं, कॅथोलिक फादरांनी मला सांगितलं. ते म्हणाले, ब्रदर आम्ही यंदा पुष्कळ तयारी केली होती. म्हटलं कशी तयारी केली? नाशिकवरनं आम्ही असा एक हे बनवला, नाला बनवला. म्हटलं कशाला नाशिकवरनं बनवला? कारण नाशिकला पाऊस भरपूर पडतो, मग तिकडनं असं नाल्याने पाणी आणायचं आणि आमच्या औरंगाबादला पुरवायचं. म्हटलं असं? मग काय झालं? हो, यंदा पाऊसच पडला नाही. त्या भागात पाऊस फार कमी पडला, म्हणजे त्यामुळे आमच्यापर्यंत पाणी पोहोचलंच नाही. म्हटलं फादर तुम्ही नाले खोदू शकता पण पाऊस नाही पाडू शकत. त्याच्यापेक्षा गुडघे टेकून त्याच्याकडे प्रार्थना केली असती तर. आणि ज्या वर्षी आमची प्रार्थना सभा तिकडे झाली त्या वर्षी तिकडे भरपूर पाऊस पडला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निसर्गाचा आम्ही अभ्यास करत नाही. आणि जे निसर्गाचा नीट अभ्यास करतात ते कधीही म्हणणार नाहीत की देव अस्तित्वात नाही आहे. आम्ही विमान शोधलं म्हणून आम्ही कॉलर कडक करतो विमान, पण विमान असं प्रचंड असतं, त्याच्या आतमध्ये बरीच इंजिन्स असतात. पण एवढीशी चिमणी आकाशात कशी जाते हो? तिच्या आतमध्ये इंजिन्स कुठे आहेत? आणि चिमणीपेक्षाही लहान पक्षी आहेत. मधमाशी, माशा कशा आकाशात उडतात? त्यांच्या आतमध्ये इंजिन्स कोणी बसवली? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची सगळी निर्मिती जी आहे ती प्रचंड ज्ञानाने आणि बुद्धीने भरलेली आहे. सायन्स आपल्याला शिकवतं की पाऊस पडल्यानंतर पाणी आपल्या डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळ्याच्या वर हे केस आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्याकडे केस असतात ना. इकडे कशाला केस असतात हो? कशाला केस असतात? पाणी सळ आंघोळ करताना पाणी डोळ्यात जाऊ नये, पाण्याला वाट करून द्यावी म्हणून इथे थोडा उंचवटा असतो, उंचवटा, आणि मग पाणी असं जातं, डोळ्यात जात नाही. शरीराची रचना कशी केली आहे देवाने? एक डोळा इकडे, एक डोळा इकडे. कुणाचा एक डोळा इकडे आहे का बघा, जरा चेक करा. एक इकडे आहे का? नाही, जरा चेक करा. हालेलुया. बरोबर. डोळे समोर, डोळे वरती, पण एकदम वरती नाही. एकदम वरती काय होईल? मग पडल्यावर फुटतील. बरोबर. आणि मेंदू कुठे आहे हो? मेंदू, हा ह्या सगळ्या शरीराचं हेड ऑफिस कुठे आहे? हेड ऑफिस इकडे आहे. आणि त्या मेंदूला कवच कसं केलं आहे? मजबूत. मेंदू असतो नाजूक, पण त्याला कवच मात्र पक्क भारी आहे. मेंदूला इजा पोहोचू नये म्हणून देवाने काळजी घेतलेली आहे. शरीरामध्ये दोन अवयव महत्त्वाचे आहेत, एक मेंदू आणि एक हृदय. हृदयाला पण कशा बरगड्या दिलेल्या आहेत, प्रोटेक्शन, हेवी प्रोटेक्शन. हे सगळे बरगड्या म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक मानवी शरीर आणि मग बाकी सगळे प्राणी, फळं, झाडं, सूर्य, आणि ही सगळं एक झालं, एक आकाशगंगा. आणि मग अशा हजारो लाखो आकाशगंगा आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जी निर्मिती आहे देवाची त्याच्यातनं दिसतं की देवाकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे. माणसाला कधी कधी वाटतं की माझ्याकडे फार बुद्धी आहे,
शिकलेला माणूस स्वतःला फार शहाणा समजतो. तो दिवसा टाय सूट बूट घालतो आणि रात्री झोपल्यावर उजवा हात कुठे आणि डावा हात कुठे त्यांना माहीत नाही. बरोबर. सकाळी उठल्यावर, रात्री झोपल्यावर. माणसाचं शहाणपण, माणसाची बुद्धिमत्ता अतिशय मर्यादित आहे, परंतु तेवढ्यावरनं माणूस फार मिरवतो. देवाच्या ज्ञानापुढे, देवाच्या शहाणपणापुढे आपण काही नाही आहोत. काही लोकांना मी म्हणतो, तुम्हाला एवढी बुद्धी आहे ना, एवढी बुद्धी आहे ना, मग तुम्ही दूध बनवून दाखवा. नाही जमत आहे ना. दुधाला काय लागतं मी देतो तुम्हाला. गवत देतो, पेंडा देतो, पाणी देतो, म्हशीचं सगळं खाणं देतो. खुराक म्हणतात त्याला, खुराक. म्हशीचा खुराक देतो. तुम्ही मशीनमध्ये टाका आणि दूध बनवून दाखवा. नाही जमत आहे ना. मोबाईल बनवता येतो पण दूध बनवता येत नाही. हालेलुया. मी तुम्हाला गव्हाचं पीठ देतो, तुम्ही हापूसचा आंबा बनवून दाखवा. नाही बनवता येत. देवाने जे निर्माण केलेलं आहे त्यातलं काहीच आपल्याला बनवता येत नाही आहे. आणि देव कोणी गुप्तपणे निर्माण करतो का? गुप्तपणे देव निर्माण करतो का? देव आंबा कुठेतरी गुपित ठिकाणी निर्माण करतो का? नाही हो. आपल्या डोळ्यासमोर निर्माण करतो. देव आपल्या डोळ्यासमोर आंबा निर्माण करतो, तरी आपल्याला कॉपी करता येत नाही. म्हैस दूध कुठे निर्माण करते? कुठे लपून छपून निर्माण करते का? म्हशीच्या पोटामध्ये देव आपल्या डोळ्यासमोर दूध निर्माण करतो, तरी आपण कॉपी करू शकत नाही. कॉपी करू शकत नाही आपण. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, निसर्गाचा जर आपण नीट अभ्यास केला, जगामध्ये किती प्रकारची फुलं आहेत, किती प्रकारची फळं आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, आणि 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 किती प्रकारचे मासे आहेत. हां, मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. हालेलुया, हालेलुया. हां, आणि मग माणसाचं शरीर आणि माणसाचं जीवन सगळ्याचा जर नीट विचार केला तर आपल्याला समजतं, ज्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे त्याची बुद्धी अमर्याद आहे. हालेलुया. त्याची बुद्धी अमर्याद आहे, त्याचं ज्ञान अमर्याद आहे. किती प्रकारचे प्राणी आहेत, किती प्रकारचे सगळं आहे, आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे सगळं. एव्हरीथिंग इज स्पेशल. प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. आपण फणस बघतो, फणस बाहेरून काटे असतात, बरोबर. तुम्ही सांगाल हे काटेरी काय, काटे काटे काटे. अरे काटे पण कापून बघा आतमध्ये काय असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने निर्माण केलेलं फळ आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे स्पष्ट आहे की देवाचं ज्ञान आणि देवाची बुद्धी मानवी कल्पनेपलीकडची आहे. अगाध आहे, प्रचंड आहे. कल्पना करता येणार नाही, तुलना करता येणार नाही, एवढं ज्ञान आणि एवढी बुद्धी देवापाशी आहे. हालेलुया, हालेलुया. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. देवाचे निर्णय किती गहन आहेत आणि देवाचे मार्ग किती अगम्य आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर एखादा निर्णय का घेतो हे आम्हाला समजत नाही. किती वेळा आम्ही बुचकळ्यात पडतो, देवाने असं का केलं. हालेलुया, हालेलुया. एखादा माणूस दुसऱ्याला सांगतो, किंवा एखादी बाई सांगते विशेषतः, काय ग तुला मुलीच का, एक पण मुलगा नाही का. बिचारी लाज वाटते, बिचारी लाज वाटते. काय करणार. काय ग तुला नुसते मुलीच का, एक पण मुलगा नाही का. आणि मग हिचं लग्न होतं आणि हिला पण मुलीच होतात, बरोबर. देव म्हणतो असं बोलली का, मग मी बघतो. ही असं बोलते का, मग मी बघतो, मी बघून घेतो. आणि हिचं लग्न झाल्यावर मग काय होतं, हिला पण मुलीच होतात. हालेलुया. त्याचे निर्णय गहन आहेत. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचे निर्णय गहन असल्यामुळे लोक देवाला समजू शकत नाहीत. का बरं माणसं देवाला समजू शकत नाहीत? कारण देवाचे निर्णय गहन आहेत, समजायला कठीण आहेत. देवाचे निर्णय गहन आहेत.
समजायला कठीण आहेत. देव अमुक गोष्ट का करतो त्याला 1000 कारणं असतात. देव एखादी गोष्ट करतो त्याला 1000 कारणं असतात. हालेलुया, हालेलुया. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एके ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो आणि मी अशा काही लोकांना उभं केलं होतं प्रार्थनेला. एक पहिला तरुण होता, त्याला मी सांगितलं हात जोड आणि डोळे बंद कर. त्याने हात जोडले पण डोळे उघडे ठेवले. मी म्हटलं डोळे बंद कर, डोळे बंद कर. ऐकतच नाही. मग मी कंटाळलो. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवले, हात ठेवला असा, हात काढला, दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला. ह्याने डोळे बंद केलेच नाहीत. तर मी मनात विचार केला हा कसा पडणार, डोळे बंद केलेच नाहीत कसा पडणार. मी दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे, प्रार्थना चालू आहे, म्हणजे एवढा ठो आवाज झाला. बघितलं, हा पडला खाली. मी ताबडतोब हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट केला. मी देवाला म्हटलं ह्याने डोळे बंद केले नव्हते, मग हा पडला कसा. देव मला म्हणाला तो डोळे का बंद करत नव्हता, कारण त्याला माझा स्पर्श झाला होता. त्याला कळत नव्हतं तू काय बोलतोयस. तो ऑलरेडी माझा स्पर्श झाला होता आणि त्या भानात तो पडलेला आहे. तुला माहीत नाही की त्याला स्पर्श झालेला आहे. तुला त्याचे उघडे डोळे दिसले, पण त्याला मी स्पर्श करतो हे तुला कुठे कळलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचे निर्णय गहन आहेत, त्याचे मार्ग अगम्य आहेत, आपल्याला समजत नाहीत ते. एखादं वाईट माणूस, हा प्रश्न सगळेच विचारतात. ब्रदर आम्ही एवढे चांगले वागतो पण आमच्या जीवनात दुःख आहेत. आमच्या शेजारी एक वाईट माणूस आहे, तो नाही कधी आजारी पडत, त्याला कधी पैसा कमी पडत नाही, सगळं त्याचं कसं बरं चाललं आहे. हां, किती लोक मला हा प्रश्न विचारतात. आम्ही चांगल्या मार्गाने जातो तर आम्हाला पैसे कमी पडतात, आम्हाला आजार येतात, दुःख येतात, आणि तो आमचा शेजारचा तो वाईट मार्गाने जातो, त्याला कधी आजार येत नाही, पैसे कमी पडत नाही, त्याच्या घरासमोर गाड्या, शर्टचं वरचं बटन खुलं आहे, केस बाहेर आलेत आणि असा चालतो, आणि एवढा गॉगल असतो. आणि आम्ही आपले सरळ मार्गाने जातो, आम्ही आजारी काय पडतो, पैसे काय कमी पडतात, आमची दुःख आहेत. हे कसं काय? तुम्हाला माहिती आहे कसं काय ते? नीट कान देऊ नये का? जी माणसं रात्रंदिवस पाप करतात ती सैतानाबरोबर नरकात जाणार आहेत. अशा लोकांना सैतान त्रास देत नाही. तो म्हणतो हे माझ्याबरोबर कायमचे नरकात राहणार, आता कशाला त्रास देऊ. हालेलुया, हालेलुया. आणि अशी माणसं सैतानाच्या पोटामध्ये एक गादी आहे, गादी, त्या गादीवर लोळतात की त्या गादीवर आरामात लोळतात. तुम्ही त्यांच्याकडे बघता आणि तुम्ही अस्वस्थ होता. हा वाईट वागतो आणि ह्याचं सगळं बरं चाललं आहे, कारण तो सैतानाच्या पोटामध्ये आहे आणि गादीवर लोळत आहे. मेल्यावर सैतानाबरोबर नरकात जाणार. हालेलुया, हालेलुया. पण जी माणसं सरळ चालतात ती सैतानाचं ऐकत नाहीत. सैतान म्हणतो लाच घे, तो म्हणतो मी लाच घेणार नाही. सैतान म्हणतो चोरी कर ऑफिसची, तो म्हणतो मी चोरी करणार नाही. तुम्ही सैतानाचं ऐकत नाही म्हणून सैतान तुम्हाला त्रास देतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुम्हाला ताप खोकला येतो, बारीक सारीक आजार येतो, देव तुम्हाला बरं करतो. सैतान चिमटे काढतो, देव बरं करतो. सैतान का चिमटे काढतो? कारण तुम्ही त्याचं ऐकत नाही, पाप करत नाही, त्याच्या मार्गाने जात नाही, चोऱ्या माऱ्या करत नाही, खून करत नाही, म्हणून सैतान तुमच्यावर चिडलेला आहे. तो तुम्हाला आजार आणतो, त्रास देतो. काही घाबरू नका, देव समर्थ आहे सैतानाला हाकून लावायला. हालेलुया. देव समर्थ आहे सैतानाला हाकून लावायला. जरी सैतानाने त्रास दिला तरी घाबरायची गरज नाही आहे, कारण देव समर्थ आहे सैतानाला हाकून लावायला. आपण देवाच्या कळपातले आहोत, देव स्वतः आपलं रक्षण करेल. हालेलुया. पण सैतान का त्रास देतो चांगल्या लोकांना? कारण चांगले लोक सैतानाचं ऐकत नाहीत, पाप करत नाहीत, वाईट गोष्टी करत नाहीत. सैतान वाईट लोकांना त्रास देत नाही. का देत नाही वाईट लोकांना त्रास? कारण वाईट लोक त्याचेच आहेत, त्याच्याबरोबर नरकात जाणार आहेत. म्हणून तो त्यांच्या इकडे लाड करतो, त्यांना खुश ठेवतो, त्यांना खुश ठेवतो, त्यांचे लाड करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमच्या शेजारचा माणूस किती वाईट असला तरी तो तगडा असतो, त्याच्याकडे पैसा असतो, गाड्या असतात,
त्याला कसलाच प्रॉब्लेम नसतो, कारण तो सैतानाचा ऐकतो, सैतान त्याला खुश करतो. हालेलुया. देवाचे मार्ग अगम्य आहेत, देवाचे निर्णय गहन आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक देवाला का समजून घेऊ शकत नाहीत? कारण देवाचे निर्णय गहन असतात, देवाचे मार्ग अगम्य असतात. देव काय करतोय ते आमच्या लवकर लक्षात येत नाही, उशिरा लक्षात येतं, उशिरा लक्षात येतं. हां, असा प्लॅन होता देवाचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, बायबल पुढे म्हणतं की देवाचं मन कोणी ओळखलेलं आहे? परमेश्वराच्या मनात जे आहे ते कोणाला ओळखता येईल? त्याने दाखवलं तरच आपण ओळखू शकू, त्याने दाखवलं नाही तर आपल्याला ओळखता येणार नाही. कारण परमेश्वर निर्माण करता आहे आणि त्याच्या मनात आपल्याला ओळखता येणार नाही. आपण निर्मिती आहोत. घड्याळ जी आहे ती निर्मिती आहे. घड्याळाला तुमच्या मनातलं ओळखता येईल का? घड्याळाला आपल्या मनातलं ओळखता येईल का? नाही ओळखता येणार. घड्याळाची कॅपॅसिटी नाही आहे, कुवत नाही आहे, क्षमता नाही आहे. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे देवाच्या मनात आपल्याला ओळखता येत नाही आहे. देवाचा मंत्री कोणी होऊ शकत नाही, म्हणजे देवाला सल्ला देणारा कोणी नाही आहे. देव सगळं त्याच्या बुद्धीने करतो, त्याला सल्लागार नाही आहे, कारण त्याला सल्ला देणारा कोणी नाही आहे. आणि वचन पुढे म्हणतं की सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्या प्रित्यर्थ आहे. हालेलुया. जे काही आहे या जगामध्ये, पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, हे सगळं देवापासून आहे, देवाद्वारे आहे आणि देवासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. हे कसं कळेल आपल्याला? खोल विचार केला तर. वर करणी विचार करून कोणालाही कळत नाही. पुष्कळ माणसांचे विचार आज उथळ आहेत, सखोल नाही आहेत. माणसं आज उथळ विचार करतात, वरवरचा विचार करतात, खोलवर विचार करत नाहीत. जर तुम्ही खोलवर विचार केला, तुम्हाला समजेल की ह्या जगामध्ये जे काही आहे ते देवापासून आहे, देवाद्वारे आहे आणि देवासाठी आहे. मानवी जीवन काय आहे? माणूस आज आहे, उद्या नाही आहे. माणूस गवताच्या फुलासारखा आहे. गवत सुकतं आणि फूल गळतं, तसं आपलं जीवन आहे. आपलं वैभव क्षणभंगूर आहे, आपलं वैभव अल्पजीवी आहे, आपलं वैभव क्षणजीवी आहे, आपलं वैभव कधीही गळून पडू शकतं. आपण या जगामध्ये पाहुणे आहोत आणि आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी काही नाही आहे. आज आहोत, उद्या नाही आहोत. या क्षणाला आहोत, पुढच्या क्षणाला नाही आहोत. पाण्यावरल्या बुडबुड्याप्रमाणे आपलं जीवन आहे, हवेतल्या वाफेप्रमाणे आपलं जीवन आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वरच अनंत काळ जगतो. हालेलुया. आणि तो अनंत आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अनादि अंत आहे परमेश्वर. ना त्याला आदी ना त्याला अंत, त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही आहे. तो स्वतः एक मोठं कोडं आहे, रहस्य आहे, आपल्या बुद्धीपलीकडचं रहस्य आहे. हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे, हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो, जेव्हा आपण स्वतःच्या जीवनाकडे पाहतो, जगाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपण या जगामध्ये क्षणजीवी आहोत. ह्या जगामध्ये किती पराक्रमी माणसं होऊन गेली. कुठे आहेत ते आता? हिटलर कुठे आहे आता? आईन्स्टाईन कुठे आहे आता? कुठे गेली ती माणसं? दिसतात कुठे? अजिबात नाही. मानवी जीवन एवढं क्षणभंगूर आहे. ती माणसं पुन्हा जिवंत होऊ शकली नाहीत. मेल्यावर संपली. त्यांचा मागमूसही नाही आहे, त्यांचं मागमूस पण नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, फक्त परमेश्वर जो आहे तो अनादि अंत आहे, ना आदी ना अंत. हालेलुया. सगळं काही त्याच्याच पासून आहे, त्याच्याच द्वारे आहे आणि त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून त्याला शरण जाणं हा शहाणपणा आहे. हालेलुया. देवाचं सार्वभौमत्व कबूल करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. देवाच्या अस्तित्वाला आव्हान देणं मूर्खपणा आहे. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ लोक हा मूर्खपणा करत आहेत.
ज्यांना झोप म्हणजे काय माहीत नाही आहे तेही म्हणतात देव कुठे आहे. अहो तुम्ही झोपता तेव्हा नक्की तुमचं काय होतं तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही देवाच्या अस्तित्वाला काय आव्हान देणार. मातीमधनं गोड आंबा येतो, मातीमधनं आंबट चिंच येते, मातीमधनं तिखट कांदा येतो, तिखट मुळा येतो, तिखट मिरची येते. कांदा पण तिखट, मुळा पण तिखट आणि मिरचीही तिखट, पण तिखटपणात फरक आहे. आंबा गोड, चिकू गोड, पपई गोड, पेरू गोड, परंतु गोडपणात फरक आहे. सारखेच गोड नाही लागत. आजी सफरचंद पण गोड असतं, पण कोणी सांगणार नाही ते गोड फळ आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. हे सगळं कसं घडतं, ही किमया कोणाची, हे नवल कसं घडतं. जो डोकं चालवेल त्याला कळेल की ह्याच्यात आपला काही भाग नाही आहे, आपला हिस्सा नाही आहे, आपला सहभाग नाही आहे, आपली पार्टनरशिप नाही आहे. हालेलुया. जंगलात झाडं वाढतात, तुम्ही पाणी घालता का. जंगलात झाडं वाढतात त्याला चांगली फळं येतात. आम्ही पाणी घालत नाही, मला माहीत पण नाही कोण पिकवतं ती झाडं, कोण मोठी करतं ती झाडं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, सगळं काही देवापासून आहे, देवाच्या द्वारे आहे आणि देवाच्या साठी आहे. हालेलुया. माणूस ज्या काही हुशाऱ्या करतो, उड्या मारतो, त्या सगळ्या तकलादू आहेत, त्या नगण्य आहेत, अर्थहीन आहेत, त्याला अर्थ नाही आहे. माणसाची मिजास, माणसाचा अहमपणा, माणसाचा गर्व हा निरर्थक आहे. माणसाला समजत नाही आहे की त्याला काही अस्तित्व नाही आहे. देवाशिवाय आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही आहे. हालेलुया. कोणताच माणूस सांगू शकत नाही मी आता झोपतो, मी नंतर उठेन. अहो झोपल्यावर काय होतं तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय गॅरंटी देणार उठण्याची. बरोबर. एक माणूस रात्री 9-11ला झोपला, सकाळी 5ला उठला, त्याला विचारा 2 वाजता तुझा उजवा हात कुठे होता. रात्री 3 वाजता तुझा डावा पाय कुठे होता. माहीत नाही. एवढं कशाला. मी नेहमी सांगतो, तुम्ही दुपारी जेवलात, आता जेवण नक्की पोटात कुठे आहे कोणाला सांगता येईल. कुणालाही नाही. जगातल्या एकाही माणसाला सांगता येणार नाही. झोपण चॅलेंज आहे. तुमच्या पोटामध्ये अन्न कुठे फिरतं आहे तुम्हाला माहीत नाही. का माहीत नाही. तुमच्या मेंदूला माहीत नाही. म्हणून मेंदूला माहीत असतं तुम्ही सांगितलं असतं. काल दुपारी 3 वाजता तुम्ही कुठे होतात तुम्ही सांगू शकता, कारण मेंदूला माहीत आहे. कारण मेंदूला माहीत आहे, स्मरणशक्ती आहे, मग आपण सांगू शकतो. पण आता पोटामध्ये अन्न कुठे फिरतं आहे ते कोण सांगू शकेल. कोणीच नाही सांगू शकत. एक तर तुम्ही मशीन लावा आणि आतमध्ये चेक करा, नाही तर पोट कापून बघा, गावठी पद्धत. बरोबर. पण असं न बघता सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही. कारण मेंदूलाही माहीत नाही आहे. मग ते पोटामध्ये अन्न कंट्रोल कोण करतं. कोण कंट्रोल करतं. कोण करतं सांगा. कोणाला माहीत आहे. मेंदू कंट्रोल करत नाही तर कोण करतं. पोटामध्ये अन्न फिरतं आणि 4 तास फिरतं. इकडनं पुण्याला जायला किंवा नाशिकला जायला 4 तास लागतात. 4 तास अन्न पोटात फिरतं तेव्हा ते पचतं. पचण्यासाठी 4 तास लागतात. या 1 बाय 1 चौरस फूट याच्यामध्ये एरियामध्ये अन्न 4 तास फिरतं. तेवढ्यात बस 200 किलोमीटर जाते. खरे ते आकडे खरे आहेत सगळे. बस 200 किलोमीटर अंतर कापते, तेवढ्यामध्ये आपल्या पोटामध्ये अन्न 4 तास फिरतं 1 फूट बाय 1 फूट अंतरात, आणि मग ते अन्न पचतं, त्याचं रक्तात रूपांतर होतं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे सगळं कसं होतं कोणालाच माहीत नाही. कंट्रोल कोणाचा आहे कोणालाच माहीत नाही. देवाचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत, आमच्या बुद्धी पलीकडचे आहेत. हे सगळं देव घडवून आणतो. म्हणून आपण बऱ्या बोलाने देवाचं अस्तित्व मान्य करूया, बऱ्या बोलाने देवाला शरण जाऊया, बऱ्या बोलाने त्याची आराधना करूया. त्याचं आपला शहाणपणा आहे. वेड्यासारखं देवाच्या अस्तित्वाला आपण आव्हान देऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया.
ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुधा आहे. मी डोंबिवलीला राहते आणि खूप दिवसापासून मी सिस्टरच्या शिबिरमध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण मी येऊ शकत नव्हते. माया कांबळे आणि संगीता इथे येतात, त्या दोघींनी मला सांगितलं, ॲड्रेस दिला. तर पैशाचा पण प्रॉब्लेम असायचं, मी येऊ शकत नव्हते. मग माझी बहीण आहे ना आली गावावरून, तर मग तिला मी म्हटलं, आता तिला जायचं होतं, ती आश्रममध्ये राहते, तर मी म्हटलं आम्ही दोघी मिळून जाऊया, तुला पण कोण नाही जोडीला, मला पण नाही, असा विचार करून आम्ही सकाळपासून खूप तयारी केली. रात्रीच बॅग भरून ठेवली आणि तयारी करून आम्ही निघालो. तर बरोबर घरातून निघालो, पण आम्ही तिथे ब्रिज उतरायच्या अगोदर एक डोंबिवलीची गाडी गेली आणि मग नंतर आम्ही म्हटलं, देवा आम्हाला वेळेवर पोचायचं आहे, काही कर. तिथे बसून आम्ही एका सिस्टरची प्रार्थना घेतली, आम्ही पण प्रार्थना करत राहिलो आणि मग आली गाडी. तर मग कोपरला उतरल्यानंतर तिथे पण आहे ना ट्रेनचं इथून तर तेवढं अंतर होतं, ते हिरवा पडदा गेट आहे ना तिथपर्यंत, आणि तिकडे गाडी होती ना, आम्हाला पायऱ्या चढून अजून जायचं होतं. तर माझी बहिणीने जरा माझ्या पुढे होती आणि पिशवी तिच्याकडे एक माझ्याकडे एक, ती म्हणते थांबा आमच्यासाठी गाडी थांबवा. तर मी म्हटलं, तू आहे ना माणसाला बोलू नकोस, तू देवाला हाक मार, देव आपल्यासाठी गाडी थांबवेल. हालेलुया. मग पुढे काय घडलं? आणि त्याच वेळेस मला आठवलं की ब्रदरांना ज्या स्टेशनला चढायचं होतं त्या स्टेशनवर गाडी थांबत नव्हती आणि ब्रदरांनी प्रार्थना केली आणि तिथे गाडी थांबली. तर ती गवाही मी ऐकली होती, तेव्हा मी तिथे होते. म्हटलं ब्रदरांच्या जीवनात होऊ शकतं, मग आपल्या जीवनात का नाही? कारण ब्रदर नेहमी म्हणायचे की तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा आणि घरी जाऊन तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, ते चंग होणार. ते माझ्या मनामध्ये होतं आणि त्याच विश्वासाने आम्ही चालत राहिलो आणि तिला म्हटलं, देवाला मी म्हटलं, येशू गाडी थांबव, देवा गाडी थांबव आमच्यासाठी. आणि गाडी थांबली आणि जागाही भेटली. आमचा प्रवास सुखमय झाला, म्हणून देवाला धन्यवाद. आता नाचून गाऊन प्रार्थना करताना ह्या सिस्टर हे पुढे आहे ना असं एवढं होतं, खांबे लावलेले, आणि ह्या सिस्टर आणि त्या सिस्टर पलीकडे अशा होत्या आणि मी एकटीच येशूचा फोटो आहे नाचत आले. मला खूप आनंद झाला. माझी इच्छा होती की देवाला मी पाहायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे, आणि देवाने मला दर्शन दिलं आणि तो प्रकाश सिस्टरच्या पण अंगावर गेलेला मी पाहिला, म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि पहिल्या दिवशी आले, मला टाळी वाजवायला येत नव्हती, हातापायाला मुंग्या येत होत्या. मी म्हटलं, देवा मी प्रार्थनेत आले, एवढ्या दिवसाचं मला काय वाटलं नाही, पण मला गौरव करायचा आहे देवाचा, टाळी वाजवू दे. आणि माझ्या हातापायाच्या मुंग्या गेल्या, म्हणून देवाला धन्यवाद. प्रभूने तुम्हाला बरं केलं आणि अद्भुत रीतीने देवाने तुम्हाला दर्शन दिलं. ओके, मला खूप आनंद झाला. माझी इच्छा होती आले तेव्हापासून, देवा मला तुझं दर्शन व्हायचं आहे, मला तुला बघायचं आहे. म्हणून मी प्रार्थनेमध्ये डोळे मिटून नेहमी आत्म्याने प्रार्थना करा, पापांची क्षमा मागा. प्रभू मी तर पापी आहे, माझ्यावर तुझी दया होऊ दे. आणि परमेश्वराने आज माझ्या पापींवर दया केली, म्हणून देवाला धन्यवाद. प्रभूने महान कृपा तुमच्यावर केली आणि अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आणि ताई तुमची काय साक्षी आहे? माझं नाव कल्पना ओंकार आहे. मी 10-12 दिवसापासून गावाहून आले, तसा माझा पाय दुखत होता, पायाच्या घोट्यापर्यंत इतकं दुखत होतं की विचारूच नका. तशीच मी बसायचे उठायचे, मला उठता बसताना त्रास खूप व्हायचा. आता सध्या ब्रदरांनी सांगितलं की नाचून गाऊन स्तुती करा, प्रार्थना करा आणि एकमेकांना क्षमा करा. मी त्याप्रमाणे सगळं काही केलं आणि नाचून गाऊन झाल्यावर प्रार्थना संपली. नंतर तरी पण दुखत होतं. नंतर बाहेर गेले, ते पाणी घेत असताना मग मला असं जाणवलं की माझ्या पायाचा रोग सगळा बरा झाला आहे, म्हणून देवाला मी खूप धन्यवाद देते. आता चालता फिरताना त्रास होत नाही? त्रास होत आहे. 10 ते 12 दिवस घोटा दुखत होता. चालता येत नव्हतं बरोबर, वाकडी चालायचे, वाकडी चालत होती. वाकडी चालायचे तुम्ही? चालत होते, चालताच येत नव्हतं. कसे चालायचे जरा दाखवा तुम्ही. इतकं हळू चालायचे? खूप हळूहळू चालत होते, असं वाटायचं मला कोणीतरी धरून घेऊन चालावं मला. आणि आता तुम्ही सरळ चालून दाखवा. आता व्यवस्थित चालून दाखवा, तिथपर्यंत जा, या इथे परत. आता काही त्रास होत नाही, इथे समोर या. आता काहीच त्रास होत, प्रभू येशूने ते त्रास तुमचे काढून टाकलेला आहे. देवावर मी खूप विश्वास ठेवते आणि देवाने मला खूप बरं केलं आहे, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. बेबी. आणि काय समस्या होती तुम्हाला? माझे गुडघे दुखायचं, तर मी म्हणजे प्रार्थना करायची नाही. 4 वर्ष झाली गुडघ्यावरती प्रार्थना नाही करायची.
पण मी देवाकडे प्रार्थना केली. देवा सर्व गुडघ्यावरती प्रार्थना करतात, मला प्रार्थना करायला येत नाही. मी देवाला सांगितलं, तर तेव्हापासून मी गुडघ्यावरती प्रार्थना करायला लागली. आणि देवा मला रातून गाऊन सगळं नाचून गाऊन प्रार्थना करतात. मला प्रार्थना करायला येत नाही. मी नाचायची तर मला चक्कर यायची. तर आता कालच्या प्रार्थनामध्ये मी देवाला सांगितलं, सर्व नाचून गाऊन प्रार्थना करते नाचतात, पण मला पण नाचता आलं पाहिजे. तर कालपासून माझं पूर्ण शरीर हलकं झालं आणि कालपासून मी नाचून गाऊन प्रार्थना करते, देवाची स्तुती करते. आता तुम्हाला गुडघ्याचा त्रास होत नाही होत. आणि चक्करचा त्रास कधीपासून होता? चक्करचा 4-5 वर्ष झाली मला चक्करचा त्रास यायचा, पण मला अशी गुडघ्यावरती कधी प्रार्थना पण नाही केली आणि असे नाचून गाऊन पण मी कधी प्रार्थना नाही केली. पण काल माझं पूर्ण शरीर हलकं झालं आणि काल पण आज पण मी नाचले आणि चक्करचाही त्रास निघून गेला. चक्करचा पण त्रास निघून गेला. प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम सुनंदा है. इनको 1 साल से ऐसी तकलीफ़ थी कि वो जो भी खाते थे और ख़ास करके खाना वगैरह खाते थे तो उनको उल्टी हो जाती थी. फ़ौरन खाना खाने के बाद उनको उल्टी हो जाती थी, खाना हजम नहीं होता था. वैसे ही रोज़ उनको दोपहर 3 बजे बुखार आता था. 1 साल से ऐसा हो रहा था. वैसे उनके पैरों में भी सूजन आई थी. कराड़ ज़िले से ये बहन यहाँ पर आई है. ये बहन कह रही है, जब से वो यहाँ पे आई है तब से यहाँ पे वो जो खाना खाती है, नाश्ता करती है, जो कुछ खाती पीती है, उनको एक भी उल्टी नहीं हुई और उनके पैर में जो सूजन थी वो भी निकल गई है. प्रभु ने उनको 1 साल की इस तकलीफ़ से पूरी तरह से चंगाई दी है. इसलिए सब जन ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो. पुढे तुम्हाला काय त्रास होता? 1 वर्ष? 1 वर्ष उलट्याच होत्या. मला उलट्या होत्या आणि ताप येतो. उलट्या व्हायच्या, ताप यायच्या. म्हणजे सतत तुम्ही जेवल्यानंतर लगेच उलटी व्हायची? उलटी येते, जेवल्यानंतर येते लगेच. तुम्ही उलटी आल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला जेवण वगैरे जात नव्हतं? जेवण मला इथं आल्यावर जेवायला लागलं. इथे तुम्ही रविवारी आलात? हां, पण उलटीच राहिली मला इथं आल्यापासून. पूर्ण उलटी थांबली? थांबली. आणि ताप पण तेव्हापासून आता अजिबात नाही? ताप तर नाहीच. काय नाहीतर 3 वाजले की ताप याच. रोज 3 वाजता ताप यायचा? याच. आता नाही. आता तुम्ही जेवता, तुम्हाला काहीच त्रास होत नाही? नाही, आता काही त्रास होत नाही आता. आणि तुमच्या पायानं सूज पण होती? सूज पण होते पायाला, म्हणून तर इकडं पाठवलं घरच्या माणसानं. तेव्हा तर इथं आल्यानंतर ते गेलं पायाचं सगळं. आणि आता तुमच्या पायांचे सूज वगैरे सगळे गेले. प्रभूने तुम्हाला पूर्ण बरं केलेलं आहे? पूर्ण बरं केलं. मला परमेश्वराला धन्यवाद देते. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस भाई का नाम किशोर है. इनको पिछले 2 सालों से मुंह में छाले हो गए थे, तो इन्होंने मन में ठाना, ऐसा विश्वास किया कि अभी मैं नायगांव में शिविर में जाऊंगा तभी ये छाले निकल जाएंगे. उसी विश्वास के द्वारा ये शिविर में इन्होंने भाग लिया और कल की पवित्र आत्मा की प्रार्थना में प्रभु यीशु का स्पर्श इनको हो गया. वो मुंह के छाले पूरी तरह से नष्ट हो गए और भाई पूरी तरह से चंगे. इसलिए जोर से तालियां बजाओ, प्रभु यीशु को धन्यवाद दो. भाऊ, तुम्हाला 2 वर्षापासून तोंडामध्ये फोड आले होते? हो. मग तुम्हाला खाताना पिताना त्रास व्हायचा? पुष्कळ त्रास व्हायचा. स्ट्रॉने मी पाणी प्यायचं. तुम्ही स्ट्रॉने पाणी प्यायचा? इतका त्रास व्हायचा मला. थुंकी पण गिळता नव्हती येत मला. तर मग तुम्ही बरे कसे झाला? बरं असं झालं की मी म्हटलं आता नायगावला जाऊन मी प्रार्थनेला जाऊन शिबिर करेल 3 दिवसाच्या, तर मी बरा होईल असा विश्वासाने मी नागपूरहून इकडे आलो आणि 3 दिवसाचा शिबिर केला. आणि तुम्ही सांगता की कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला झाला आणि ते फोड पूर्णपणे नष्ट झाले, पूर्णपणे निघून गेले. असं प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. असं वाटत नाही की गड्यामध्ये काय झालं असेल म्हणून. प्रभू येशूने या भावाला पूर्णपणे बरं केलेलं आहे, म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये भाई का नाम संदीप है. ये बताते कि 1 महीने से एक साइड की दाढ़ में बहुत दर्द था और दूसरी जो उनकी दाढ़ है उसमें सड़न आने की वजह से उस भाग से वो खाना नहीं खा पाते थे और 1 महीने से उनकी दूसरी तरफ की दाढ़ में भी दर्द था, तो उनको खाना खाने में बहुत दिक्कत होता था. ये भाई ने निवासी शिविर में भाग लिया और विश्वास से जो भी यहाँ पर खाना दिया गया, विश्वास से 3 दिन उन्होंने खाना खाया और 3 दिनों में उन्होंने चेक किया तो अभी उनके दाढ़ में दर्द नहीं होता. प्रभु ने उन्हें पूरी तरह से चंगा किया है. इसलिए आप सभी जन जोर से तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए. तुम्हाला किती दिवसापासून दुखत होतं दाढ? इकडे 1 महिना झाला. 1 महिना दुखत होता. आणि कसं तुम्ही बरे झाले? मला खाता येत नव्हतं, तर मी इथं म्हणजे खाताना दुखायचं आणि इथं मी शिबिरमध्ये आल्यानंतर इथं जेवलो
आणि जेवल्यानंतर परत जेवताना काही दुखलं नाही, तिथपासून आतापर्यंत खातोय पण नाही दुखतच नाही थोडं पण. 3 दिवस तुम्ही चेक केला, आता दुखत नाही? नाही, थोडंही दुखत नाही, पूर्ण क्लिअर केलं. प्रभूने तुम्हाला बरं केलं? पूर्ण बरं केलं पूर्ण. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा. पायाला काय झालं होतं? मी 14 वर्षाची असतापासून माझ्या पायावर वजन पडलं होतं. कोणत्या पायाला? ह्या उजव्या पायाला. दाखवा कुठे पडलं होतं वजन. इथे पडलं होतं. तो काळा, हा भाग काळा झालेला इथे पडलं होतं. इथे पडलं होतं. आणि त्यामुळे मागे होल पण पडलेला आहे. हो, इथे मागे. दाखवा जरा, पाय वर करा. हे बघा, हे माझा होल 14 वर्षापासून आहे, तरी पण याच्यामध्ये रक्त निघायचं, चालायची तरी पण. आणि हा 2 वर्षापासून झालेला आहे. तिकडे काय झालं होतं? इथे दगड घुसला होता. आणि तिकडे पण होल होता? तिकडे पण होल होता. इथे इथे पकडा मग. आता पाय सरळ करा, दाखवा. तुम्ही पाहू शकता, हे 2 वर्षापूर्वी होल पडलेला होता. आणि हे तुम्ही 14 वर्ष असताना तिकडे मार बसला होता वरून, खाली भेग पडला. हां, त्याला म्हणजे सून पडला, तो सुन्न पडलं होतं पूर्ण. माहिती नाही पडत, पाय भाजला काय पडला तर माहिती नाही पडत त्याला. म्हणजे वरून तुम्हाला कुठपर्यंत कोणतं बोट हलत नव्हता? हे तिन्ही बोटं हलत नव्हती. म्हणजे ती जर तुम्ही दाबले किंवा काही लागला वगैरे काही समजत नव्हतं? नाही. मग तुम्हाला चालताना वगैरे काही त्रास व्हायचा? खूप त्रास व्हायचा, खूप वेदना व्हायची मला. मग कसे राहायचे इतके वर्षे तुम्ही? मग माझी मुलगी आहे, ती सिस्टरांचे प्रवचन ऐकलं यूट्यूबला, ती मला घेऊन आली. मला बोलते, माझी आई तू चल तिकडे प्रार्थनेमध्ये चल, तिकडे तू बरी होणार. तिला माझी दया आली, मग ती मला घेऊन आली इथे. त्याच्यामुळे आता 2 वर्ष झाली मी येते इथे, मी कधी विसरत नाही. आणि सिस्टरांचे प्रवचन ऐकते. आता पहिले पण मी असे पिक्चर वगैरे बघायचे, ते सिस्टर बोलतात आता पिक्चर बघायचं ते देवाचंच नाव घेते. अगोदर तुम्ही बघायचे, बाहेरचे सिनेमा वगैरे बघायचे, पण सिस्टरांच्या प्रवचनाद्वारे तुमचं परिवर्तन झालं. हां, सिस्टर मला जसे बोलतात ना, तर मी घरी कामावरनं आली का सिस्टरांचे प्रवचन ऐकते. त्यांचं प्रवचन ऐकलं का माझं मनाला शांती भेटते. आणि हे पायाचं दुखणं कसं निघून गेलं? मी इथे यायला लागली ना, मी मग तेल लावते, पाणी लागते, असं त्याच्यानी बरं झालं. आता ताई तुमचं वय किती आहे? माझं असेल तरी 50 तरी असेल. 50. आणि वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा तुम्ही होते आणि तेव्हा त्याच्यावर लोखंड पडलं होतं काम करत असताना. आणि त्यावेळेपासून ते तुमचं हे त्रास सुरू झाला, म्हणजे 35 ते 36 वर्ष. पूर्ण या पायाच्या नसा माझ्या अशा वरती चढून यायच्या, तरी पण मी कामधंदा करायची. कारण मुलं लहान लहान असायची माझी ना, कोण माझा नवरा पण काम नाही करायची, मुलं लहान असायची, त्यामुळे तुम्हाला करावं लागलं. मग तुम्ही चालायचे कसे? चालायचे तसेच लंगडत. थोडंसं दाखवा कसं चालायचे अगोदर. या पद्धतीने इथे थोडंसं चालून दाखवा. असं चालायचं, असं. म्हणजे संपूर्ण भार त्या पायावर देता येत नव्हतं तुम्हाला. इकडे या. संपूर्ण भार त्या पायावर तुम्हाला देता येत नव्हता. मग काय पण चप्पल घातली का जरा पण बिना चप्पलचं चाललं की त्याच्यात दगड जाणार किंवा चप्पल रक्त यायचं, तरी पण मी सहन करायची. आणि प्रभू येशूने आता ते संपूर्णपणे त्रास काढून टाकलाय. सर्व त्रास काढून टाकले माझे. प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद करते मी. आता तुम्ही म्हणताय की आता त्या पायाच्या बोटाला जिथे तुम्हाला अगोदर संवेदना नव्हती, आता तिकडे दाबलं किंवा काही लागलं की समजते. आता दुखतात माझे पाय. आता समजते, म्हणजे काही झालं की दुखतात, अगोदर दुखत नव्हता. आणि नेहमी माझ्या बॅग असायची, बॅगीमध्ये माझ्या गोळ्या असायच्या, 200 रुपयाच्या गोळ्या असायच्या. डोकं दुखलं गोळी खा, ताप आलं गोळी खा. मग आता माझ्या बॅगेमध्ये एक पण तुम्हाला गोळी दिसणार नाही. मी प्रभू येशूला सांगितलं, देवा मी किती दिवस हे गोळ्या खाणार, मी किती दिवस हे गोळ्यांचा त्रास काढणार. म्हणजे इतकं तुम्हाला त्रास होता. ताई थोडंसं तुम्ही चालून दाखवा आता सरळ. तिथपर्यंत जा. आता त्रास होत नाही. या इथे. आता त्रास होत नाही. आता पाय पण मस्त चांगले व्यवस्थित झाले माझे. फक्त तिकडे थोडासा डाग राहिलेला आहे, पण तिकडे काही दुखत काही नाही. विकत नाही. आणि एकदम पाय सून होते ना ते. आता पायाला आग पण होती. ती देवाला सांगितलं, देवा माझ्या पायाची आग पण काढून टाक. मग निघाली आग? आग निघाली. आता काही दुखत नाही. नाही. प्रभूने या बहिणीला एवढा मोठ्या आजारातून बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. ताई तुमचं नाव सांगा. निर्मला. काय साक्ष आहे तुमची?
माझी साक्षी आहे, माझा दात दुखत होता 1 महिन्यापासून, दाढ दुखत होती 1 महिन्यापासून आणि रात्रीची मला झोप नाही लागायची. मी प्रार्थना करायची, तेल लावायची, तरी पण मला झोप नाही लागायची. मग एक दिवशी असं मला वाटलं की आज पण रात्री मला झोप नाही लागेल. मग क्रूस नेलेला मला असे आठवण झाली की क्रूस घेऊन गालावर झोपू. मग मी क्रूस घेऊन झोपली. त्या दिवशी मला थोडी असं बरं वाटत गेलं आणि त्या दिवशी मी झोपली आणि सकाळी उठून बोललं तर माझ्या दातात थोडी पण मला वेदना नव्हत्या. मग 1 वर्ष झालं माझा दात बरा आहे. 1 वर्ष अगोदर हे तुम्हाला समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे रात्री तुम्हाला झोप पण नाही लागायची. एवढा तुम्हाला त्रास व्हायचा? खूप म्हणजे असं ती पोकूल पण झालेली आहे त्याच्यामध्ये, पण आता दुखत नाही आहे. 1 वर्षाला बरं आहे? हो बरं आहे. पुढची काय साक्षी? पुढची साक्षी आहे, मला 4 वर्षापासून इथे खाज झालेली. भातात म्हणजे बेनायला गेले ते हे पात्या लागलेल्या त्याची खाज झाली, ती खूप वाढत गेली, इथून पूर्ण जखम झाली, त्याच्यानं पाणी निघायचं खाजवल्यावर आणि नंतर मग आग व्हायची, खूप आग व्हायची. आणि असं म्हणजे 4 वर्ष चालूच होतं. मी तेल लावायची, प्रार्थना घ्यायची. मग एक दिवशी मला असं वाटलं की आता मी बरी होईन की नाही काय, मी ती किती साक्षी ऐकते अशा हातावरनं, माझी साक्षी कधी होईल असं मला वाटायचं. मग एक असं साक्षी ह्याच्यामध्ये प्रवचन झालं आणि साक्षी येत होती अशी, तिने पण तशीच हातावरूनच दिली. तेव्हा मला असं वाटलं की माझी आज बरं येईल. आणि त्या दिवसापासून कमी होत गेलं आणि आता बरा आहे. तो डाग पण गेला, आता खाज नाही येत. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं आता खाज येत नाही. 4 वर्ष तुम्हाला सतत खाज यायची? 4 वर्ष सारखी खाज यायची. पण तुम्ही देवाकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले? मी सांगायची देव बरं करेल, आज ना उद्या करेल. पण आता झालं, बरे झाले तुम्ही? बरं झालं. आता 4 वर्षाची खाज निघून गेली, 1 वर्ष आता काहीच खाज नाही? काहीच खाज. आणि तुमच्या पायाला पण काय खाज होती? पायाला पण 1 वर्षापासून होती खाज. त्यासाठी पण प्रार्थना माध्यमाचा वापर केला? मला असं वाटतं ही बरी झाली तर ती पण बरी होईल आणि ते सारखेच बरे झाले दोन्ही पण. म्हणजे तुमचा विश्वास होता ही जर बरी झाली ती पण बरी होईल. आणि आता ती खाज पायाची आणि हाताची खाज पण निघून गेली. आणि काय साक्ष तुमची? अजून एक साक्ष आहे, मला 5 महिन्यापासून खोकला होता. एवढा खोकला होता की मला असं दम घुटमळल्यासारखं व्हायचं, असं वाटायचं की छाती किती जड झाली आहे. मला इथे पण प्रार्थनेला यायची, मी पडायची तर मला खोकलाच यायचा, भरपूर खोकला यायचा. एवढा खोकला यायचा तुम्हाला? भरपूर. म्हणजे मला घरी अशी, मी भाजी विकायला जाते, भाजी विकायला मी गिराकांशी बोलू पण नाही शकत की ह्या भाजीचा भाव काय, ते विचारलं तर मला खोकला यायचा भरपूर. तुम्ही भाजीचा धंदा करता, एवढे तुम्हाला खोकला, तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलू पण शकत नव्हता? पण शकत नव्हती. पण मला आतून आवाज यायचा की मी तुला एक दिवस बरं करेन. मग काय झालं, कसे बरे झाले? मग एक दिवशी मी झोपली होती दुपारी, तर मला असा आवाज आला की तुला लहानपासून म्हणजे जेवढी मला संकटं माझ्यावर आलेली ती मला डोळ्यासामने दिसली, एवढ्या संकटातून मी तुला बाहेर काढलेला आहे, तर हा खोकलाही तुझा काढेन. आणि त्या दिवसापासून कमीच होत गेला. आणि गेल्या मंगळवाराच्या रात्री मला खूप खोकला, प्रार्थना करून झोपले आणि खूप खोकला यायला लागला, खूप असं की छातीवर काहीतरी 10 किलोचा की 15 किलोचं वजन आहे, एवढं मला वजन झालं. मी उठली तशीच आणि छातीवर क्रूस घेऊन झोपली. 2:30-3च्या दरम्यान मला उलटी झाली आणि त्या उलटीने माझी छाती हलकी झाली आणि मी झोपली थोडा टाईम आणि 4 वाजता उठली तर मला असं हलकं वाटायला लागलं. मग तेव्हापासून आजपर्यंत खोकला आलाच नाही. आता किती दिवस झाले तो खोकला बंद झाला? आता 1.5 हप्ता झाला असेल. 1.5 हप्ता झाला, म्हणजे जवळजवळ 10-12-15 दिवस झाले. 10 दिवस तरी झाले. आता खोकला अजिबात झाला? खोकला आहे. 4 वर्षाचा हाताची खाज, 1 वर्षापासून डाव्या पायाची खाज आणि त्या रडत साक्ष देते. म्हणजे एवढा त्यांना वेदना होत होत्या की ते सांगता की ते भाजीचा धंदा करतात आणि त्यांना एवढा खोकला आलेला की त्यांना श्वास पण घ्यायला त्रास होता. पण परमेश्वराचं प्रेम पहा, देवाने या सर्व आजारातून या बहिणीला बरं केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव विनय आहे. ते सांगतात की ज्या बिल्डिंगमध्ये ते हाऊसकीपिंगचं काम करतात त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये ते काही सामान घेऊन त्या लिफ्टमध्ये चढत होते आणि जेव्हा ते सामान घेऊन त्या लिफ्टमध्ये त्यांनी पहिला पाऊल त्यांनी टाकला आणि ते सांगतात त्या लिफ्टचा जो खालचा भाग आहे तो लाकडाचा आहे. जेव्हा त्यांनी पाय ठेवल्यावर ते प्लाई तुटला आणि त्यांचा पाय आतमध्ये गेला, म्हणजे पूर्ण कमरेपासून ते तळव्यापर्यंत त्याचा पूर्ण पाय आत गेला. त्यानंतर ते प्रभूकडे प्रार्थना करत होते, त्या पाय त्याचा अडकूनच होता. त्यावेळेला 2 भाऊ तिकडे आले आणि त्यांचा तो पाय काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो पाय काय निघत नव्हता. त्या स्थितीमध्ये असताना सुद्धा ते प्रभूचा धावा करत राहिले, प्रभूकडे प्रार्थना केली आणि स्वतःच्या हाताने त्यांचा जो उजवा पाय जो आहे आतमध्ये गेला होता तो त्यांनी उचलून स्वतःने बाहेर काढला. आणि या घटनेत म्हणजे काही होऊ शकलं असतं, ते त्यांना मार लागू शकला असता, परंतु तो मार लागला नाही आहे. या दुर्घटनेपासून प्रभू येशूने त्यांना वाचवलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. विनय भाऊ इकडे या. तुम्ही सांगता गेल्या आठवड्यामध्ये लिफ्टमध्ये नक्की काय झालं ते सांगा.
म्हणजे जेव्हा तुम्ही सामान घेऊन लिफ्टच्या आतमध्ये चढवता तेव्हा काय झालं? मी लिफ्टमध्ये सामान, दोन्ही हाताला सामान होते आणि एक पाय मी पूर्ण असं टाकल्याबरोबर लिफ्टचं फ्लाय आहे ना, ते लिफ्टचा फ्लाय पूर्णपणे तुटला आणि ते पूर्ण पाय इथपर्यंत गेला मला. आणि त्या क्षणात मी देवाला हाक मारलो प्रभू म्हणून म्हटलं. आवाज दिल्याबरोबर 2 माणसं मला कसं काय बघितलं काय माहीत. ते दरवाजा लिफ्ट थोडं बंद होता आणि एक ते उघडा होता आणि ते लोक बोलले अरे काहीतरी आवाज येत आहे म्हणून ते दोघे माणसं आले, बघायला लागलेत, अरे आपला माणूस पडलेला आहे, पाय पूर्ण गेलेला आहे त्याचा. आणि 2 माणसांनी बोलले की आम्ही उचलू, पण ते 2 माणसं आले पण पाय उचलण्याचा प्रयत्न करत त्यांना होतच नाही. पाय अजिबात निघत नव्हता. मी पूर्णपणे घाबरून गेलो होता की असं काय. मी कोसळून खाली 4थ्या माळ्यापासून पूर्ण मी खाली तळपर्यंत पडणारच अशी अवस्था होती. पण माझ्या बाजूला कोणीतरी असं दोन्ही कमरेला कोणीतरी धरले असं मला वाटत होता. आणि त्या माणसं गेले आणि ते माणूस बोलायला की आम्हाला पण काही जमत नाही पाय काढताना. मी बोललो ठीक आहे तुम्ही थांबा, मी प्रभूकडे प्रार्थना करतो. मी डोळे बंद केले, हे प्रभू येशू 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 म्हणून हाक मारत होतो. येशू येशू म्हणून हाक मारल्याबरोबर लगेच पाय माझा असं फेकला गेला जोरात लिफ्टमधून. मग मी व्यवस्थितपणे, मला काही न जाता काहीच नाही लागलं त्या पायाला, काहीचसुद्धा रक्त आले नाही, काय नाही. सगळे लोक घाबरले की तुझ्या पायाला काय जखम बिकम झाले का. मी बघितल्याबरोबर एक पायाला काही शिल्लक आणि रक्तसुद्धा आले नाही. पूर्णपणे पाय व्यवस्थित माझे बाहेर आलेला आहे. म्हणून मी प्रभू येशूने या संकटातून मग देवाने वाचवलेलं आहे, म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देतो. प्रभू येशूने या भावाला संकटातून वाचवलेलं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव माया आहे. 2 वर्षांपासून या बहिणीला असा त्रास होता की तिच्या डोक्यामध्ये खाज यायला लागली आणि त्यानंतर डॅन्ड्रफ होत गेला आणि हळूहळू डोक्यामध्ये फोड्या व्हायच्या, त्या पिकायच्या. त्यानंतर ते पसरत ती बहीण सांगते की गाठींसारखे तिच्या मानेवर देखील व्हायचे. तिला फार त्रास व्हायचा, त्यामुळे ती खूप पथ्य पण करत होती, खूप उपचार घेतले, पण तिचा त्रास तसाच होता. त्यानंतर तिने विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली आणि 5-6 महिन्यांपूर्वी निवासी शिबिरामध्ये देखील भाग घेतला. प्रभू येशूची कृपा या बहिणीवर झाली आणि आता तेव्हापासून तिचा तो त्रास प्रभू येशूने पूर्ण बरा केलेला आहे. ह्याशिवाय या लहान मुलाला 8 दिवस ताप आलेला होता, त्यासाठी देखील या बहिणीने विश्वासाने प्रार्थना केली. प्रभू येशूच्या कृपेने या मुलाचा ताप निघून गेला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्ही सांगा की तुम्हाला काय काय त्रास व्हायचे? केसामध्ये खाज यायची भरपूर आणि म्हणजे फोडी येऊन पूर्ण पिकायची. म्हणजे संपूर्ण डोक्यात फोडी यायच्या? डोक्यामध्ये फोड्या येऊन पूर्ण पिकायच्या आणि मानेला गाठी वगैरे व्हायचे. जेवलं तरी मान म्हणजे गिळायला नव्हतं, गिळायला पण त्रास व्हायचा. पूर्ण इकडं गाठी आलेल्या माझ्या. आणि ते म्हणजे पहिला फोडी होती, त्यानंतर पूर्ण गचकरण जसं होतं ना तसं पूर्ण इकडे कानाच्या मागे वगैरे झालेलं. असा त्रास 2 वर्ष होता. आणि सगळीकडे म्हणजे मी आपले चमडीचे डॉक्टर वगैरे असतात त्यांना वगैरे दाखवलं. सगळीकडे डॉक्टर जे सांगायचे ते लावायचे, म्हणजे तरी पण फरकच नव्हता. त्यानंतर इकडं आम्ही येऊन शिबिर केलं एक आणि म्हणजे प्रार्थना माध्यमाचा उपयोग केला आणि वचनं बोलत राहिली. त्यानंतर आता आराम. तुम्ही आता स्कार्फ उघडून दाखवा. मानेवर कुठे गाठी होत्या अगोदर? इकडे पूर्ण होत्या गाठी. ह्या भागामध्ये? इकडे या साईडनं पूर्ण होत्या. कानाच्या मागे पण यायच्या? इकडे पूर्ण मागे यायच्या या साईडला. तुम्ही बघू शकता आता यांच्या मानेवर इथे अजिबात गाठी नाही आहेत, कानाच्या मागेही काही नाही आहेत. खूप त्रास व्हायचा ताई? त्रास व्हायचा म्हणजे जेवायला वगैरे पण होत नव्हतं. केस वगैरे काहीच विंचरत नव्हते. 1-1.5 महिना तर केस वगैरे काहीच विंचरले नाही. 1-1.5 महिना? नंतर मी तेल घालून केसामध्ये वगैरे लावायचे. आणि तुम्ही मग काय काय खायचे नाही म्हणजे ह्या त्रासासाठी? जे वांग वगैरे, बटाटा, मच्छी, चिकन वगैरे बंद करायला सांगितलेलं. बंद करायला सांगितलं? तुम्ही पथ्य पाळत होतात? ते पाळत होते. आता मी सगळं खाते म्हणजे तेलाचा वापर करून. आता काहीच त्रास नाही. आता त्रास होत नाही, फोड्या नाही आहेत, गाठी पण नष्ट झाल्यात. देवाने तुम्हाला पूर्ण बरं केलंय. काहीच केसामध्ये खाज वगैरे काहीच येत नाही आणि मी सगळं खाते. आता सगळं खाते? सगळं खाते मी. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव संजय आहे. ते त्यांच्या पत्नी आहेत. ते सांगतात की आज त्यांना प्रार्थनेमध्ये यायचं होतं पण त्यांच्याकडे येण्यासाठी पैसे नव्हते.
या दोघांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झाली. एका बहिणीने त्यांना पैशाची मदत केली, ज्याद्वारे ते आज प्रार्थना घरामध्ये येऊ शकले. याशिवाय त्यांची दुसरी साक्ष आहे की त्यांची सून कुठेतरी बाहेर गेली होती आणि दुपारी घरी आल्यानंतर अचानक अशुद्ध शक्तीचा तिला त्रास होऊ लागला. ती किंचाळू लागली, वरडू लागली, वेड्यासारखी वागत होती. आणि जेव्हा या भाऊंना कळलं तेव्हा ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या सुनेला आजारमुक्तीची प्रार्थना ऐकवली आणि आजारमुक्तीचे वचन सतत तिच्या डोक्यावर मोबाईल ठेवून ऐकवत राहिले. त्याद्वारे प्रभूची दया तिच्यावर झाली, अशुद्ध आत्मा निघून गेला आणि ती पूर्णपणे अशुद्ध शक्तीच्या त्रासातून मुक्त झाली आणि ती आता बरी आहे. आणि याशिवाय हे भाऊ सांगतात की 2024मध्ये त्यांना घरकुल मिळावं त्यासाठी त्यांनी कागदपत्रे भरली होती, पण 2024मध्ये त्यांना घरकुल मिळालं नाही. त्यामुळे त्यांचे घरातले अनेक लोक निराश झालेले, नाराज झालेले. तेव्हा या भावाने सांगितलं तुम्ही देवावर विश्वास ठेवा, निराश होऊ नका, देव येणाऱ्या वेळेमध्ये 2025मध्ये आपल्याला घरकुल देईल. ह्या भावाच्या विश्वासाप्रमाणे आणि ह्या भावाने प्रार्थना विनंती लिहून प्रभू येशूच्या चरणापाशी ठेवली, त्याद्वारे प्रभूची दया झाली. आणि ते सांगतात या 2025मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावाने आणि त्यांच्या सुनेच्या नावाने त्यांना 2 घरकुल देवाने देऊन आशीर्वादित केलं आहे. म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगा, तुमच्या सुनेला अशुद्ध शक्तीचा त्रास होत होता. मी शेतावर घरकुल बांधायला लावला, तिकडे जेवल्यानंतर मी तिकडे जातो झोपायला. मुलगा माझा 2 वाजता मला आला बोलवायला, पप्पा तुम्ही घरी चला, पत्नीला कशी तरी वागते. तर मग गेलो आणि बदारांची कबरेची माती काढली आणि ते तुम्ही मुक्तीची प्रार्थना तिला ऐकवली आणि मग वचन ऐकवली. मग नंतर काय झालं? मग ती 2 वाजल्यापासून त्याला आम्ही ऐकत राहिलो 4 वाजेपर्यंत. मग ती नंतर चांगली झाली. ती चांगली झाली, आता व्यवस्थित वागते, व्यवस्थित आता आहे. आणि 2024मध्ये काय झालं घरकुलबद्दल? 2024ला आम्ही डॉक्युमेंट दिलं घरकुलासाठी, पण आमच्या गावामध्ये बरेचसे लोकांना आले, जवळजवळ 20-25 लोकांना घरकुल आले. पण ते माझी पत्नी आणि मुलगा नाराज होता. मी त्यांना सांगितलं का तुम्ही नाराज होऊ नका, आपल्याला यावर्षी नाही पुढच्याला देव आपल्याला देईलच. पण यावर्षी 2025ला म्हणजे पत्नीला पण घरकुल आला आणि सुनाला पण घरकुल आला. तुम्ही प्रार्थना विनंती लिहून देवाजवळ ठेवली त्याद्वारे? हां, तर एक मग मी शेतावर बांधायला लावला, एक गावात बांधायला लावला. देवाने तुमची प्रार्थना ऐकली. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष अशी आहे की मी मागच्या रविवारी इकडे प्रार्थनेला आलो होतो. त्यावेळेला माझी वरची दाढीच्या इकडे मसुडी आहे तिकडे दुखायला लागलं होतं आणि त्याच्यातून असं पाणी पण येत होतं असं दाबल्यानंतर. आणि मला प्रार्थनेत भाग घेता पण येत नव्हता, एवढा त्रास होत होता. आणि मी ते शुक्रवारी जेव्हा पोपट बदारांची साक्ष झाली होती त्यावेळेला मी इकडे हजर होतो. ते साक्ष त्यावेळेला सिस्टरवरती मंचावर आल्यानंतर बोलल्या होत्या की डायरेक्ट त्या दुखण्यावरती भागावरती हात ठेवा. इसी क्षण प्रभु का स्पर्श आपको हो जाए. जितने सारे भाइयों को बहनों को दांत की समस्या है, प्रभु यीशु के नाम से हे दर्द की आत्मा मैं तुझे आज्ञा दे रही हूं, निकल जाओ. दांतों की समस्या देने वाली सारी बुरी आत्माओं, यीशु के नाम से मैं तुम्हें आज्ञा दे रही हूं, निकल जाओ. प्रभु का सामर्थ आपके ऊपर आ जाए और प्रभु के सामर्थ के द्वारा आपके दांत ठीक हो जाए, आपकी मसूड़े ठीक हो जाए. यीशु के नाम से पूरी तरह से चंगाई पाओ. आमीन. तेव्हा मी सिस्टरांनी आजारमुक्तीची प्रार्थना घेतली त्यावेळेला मी रविवारी तिकडेच हात ठेवला आणि ते दाबूनच ठेवली होती. आणि मग मी घरी गेलो, थोडं बरं वाटलं आणि सकाळी उठलो तर एकदम पूर्ण बरी झाली. दुखणं पण निघून गेलं, पूर्ण निघून गेलं, माहितीच नाही पडत आहे. तुम्ही डायरेक्ट त्या हिरड्यावर हात ठेवला? इकडेच हात ठेवला हिरडीवरती. देवानी बरं केलं. देवानी बरं केलं. तुम्ही सर जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. संपता कोल्हा. आणि काय झालेलं तुम्हाला? मला दाढा दुखत होत्या, 15 दिवस झाले या दाढा दुखायच्या. तर जाम दुखायच्या, मी जेवण घेतलं का लढायचं इतक्या दुखायच्या. तर मग इथं आलो, चिठ्ठी लिहून टाकली विनंती पेटीन ना, सिस्टरांकडून आशीर्वाद घेतला तर आता बऱ्या झाल्या. म्हणजे प्रार्थना संपल्यानंतर एका बहिणींकडून तुम्ही प्रार्थना करून घेतली? हो. तेव्हापासून दाढ दुखत नाही? नाही दुखत. आणि दुसरा काय त्रास झाला होता? दुसरा माझ्या अंगात आग झालेली होती, पोटान आग झालेली होती, 4-5 दिवस झालं. ज्या म्हणजे जळजळ व्हायची? जळजळ व्हायची ना, डोक्यानं चक्कर सारखी याती.
तर मला जाम भीती वाटायची. दुपारी जेवण घ्या गेलो तर जेवण पण जेवाय नाही बघत होता. नेन ठेवू का काय, घरी पण मी जेवत नाही तशी चालतो. तर नेन ठेवत होतं जेवू का नाही जेवू, तर जेवलो. म्हणजे आता दुपारी तुम्ही असं विचार करत होता की त्रास होतोय तर जेवू की नको जेवू? जेवायच नाही बघवत होता. तरी घेतला जेवलो तर बरी झाली. आग सगळा निघून गेला ना, मनात भीती पण निघून गेली. जेवल्यानंतर लगेच बरं वाटलं? लगेच बरं वाटला. जळजळ निघून गेली आणि मनातली भीती पण निघून गेली. बरा झाला. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव अंबिका आहे. त्यांच्या या मुलाच्या इथे मानेवर मागे गाठ झालेली होती. 2 ते 3 महिने ती गाठ होती आणि ती खूप हाताला कडक लागायची. पण ही बहीण सांगते की मी सुरुवातीला त्याच्यावर लक्ष दिलं नाही, त्यानंतर त्याला खूप त्रास व्हायला लागला. त्यानंतर या बहिणीने विश्वासाने या त्रासासाठी निवासी शिबिरात भाग घेतला. त्या शिबिरात सिस्टरांनी या मुलासाठी प्रार्थना केली आणि थोड्या दिवसातच ती गाठ आता पूर्णपणे नष्ट झाली आहे. ह्याशिवाय गुरुवारपासून हा मुलगा अजिबात काही खात नव्हता, दूध पण पियत नव्हता. पण ही बहीण शनिवारी उपवास प्रार्थनेसाठी आली होती. इथे लहान मुलांना जेव्हा जेवण देण्यात आलं तेव्हा या बहिणीने विश्वासाने ह्या मुलाला खिचडी भरवली आणि प्रभू येशूच्या कृपेने आता तेव्हापासून तो व्यवस्थित जेवतो. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तू दाखव की कुठे गाठ होती? मानावर होती, त्याला मानेवर होती. आणि मी निवासी शिबिर केले विश्वासाने. सिस्टरांनी आशीर्वाद दिले आणि ते नष्ट झाले. तेव्हापासून गाठ नष्ट झाली. प्रभू येशूला धन्यवाद देते. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय त्रास होता? हे माझ्या हाताची हड्डी आहे ना, शेतामध्ये असं लाकडाने दूर बडवाय गेली ना, हड्डी सटकलेली. मग तो हात माझा लई दुखायचा. मी असं करून असं बरे करायचो. तर मी तर प्रार्थनाला येत गेली, तेल लावत गेली, तर माझा आता हात नाही दुखत आहे. आता कसं पण केलं तर नाही दुखत आहे. हे किती दिवसापूर्वी झालं होतं असं? असं 4 वर्ष असं त्रास होता मला. इथं आल्यापासून नाही होत आता. 4 वर्षे तुम्हाला असं त्रास व्हायचा? म्हणजे हात वर जात नव्हता? आता असं वरे नाही जात होता. मी अशी करायची, अशी करून असं वरे करायची, पोटावर असं धरून अशी रात्रीचं ठेवायची. म्हणजे दुसऱ्या हाताचा तुम्हाला आधार घेऊन तो दुसरा हात वर करावा लागेल किंवा बाजूला करत होता. पण आता तुम्हाला हे त्रास काहीच होत नाही. आता वर करून दाखवा, हात खाली करा, काहीच त्रास होत नाही. प्रभू येशूने बरं केलं आहे. हां, प्रभू येशूने बरं केलं. कोटी कोटी धन्यवाद. दिवस रात्र
कसली भीती, दिवस रात्र माझा सांगाती, मजवर त्याची प्रीती. मृत्युदरीतून जात मी असलो, तरी मज कसली नाही भीती. मृत्युदरीतून जात मी असलो, तरी मज कसली नाही भीती. अरिष्टास मी कशास भ्यावे, प्रभु असता माझ्या पाठी. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझा सांगाते, मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझा सांगाते, मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. सर्व सण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. आता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. तुम्ही माणसासमोर नाही, जिवंत देवासमोर उभे आहात. आणि म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि हृदय त्याच्याकडे लावा. आत्म्याने त्याला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करत आहे. तुम्ही कितीही दुःखात असाल, कष्टात असाल, तुमचं मन चिंतेने भरून गेलं असेल, तरी घाबरू नका. तुम्ही जीवनाच्या प्रभूकडे आला आहात, जो तुम्हाला जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या आणि विश्वासाने त्याच्याकडे बघा, कारण तो प्रेमाने भरलेला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे, प्रकाशाने भरलेला आहे. जे विश्वासाने त्याच्याकडे बघतात ते प्रकाशित होतात. जे विश्वासाने त्याच्याकडे बघतात ते रोगमुक्त होतात. जे विश्वासाने त्याच्याकडे बघतात त्यांच्या जीवनातील अंधाराची कामं नष्ट होतात. बघा त्याच्याकडे. तो किती चांगला आहे, किती चांगला आहे, किती चांगला आहे. तो आपल्यासाठी स्वर्गाचं वैभव सोडून रिकामा झाला, गरीब बनला, देव असून मानव झाला. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार घेतले, आपले शाप घेतले आणि तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला. तो क्रूसावर मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. मरणावर विजय मिळवलेला प्रभू या ठिकाणी हजर आहे. त्याने आपल्याला रोगमुक्ती, पापमुक्ती जगात आणलेली आहे आपल्यासाठी. त्याला धन्यवाद द्या. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो आहोत. त्याच्या पवित्र रक्ताने त्याने आपल्याला धुतलं आहे. आपले पापांचे डाग त्याने पुसून टाकले आहेत. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे, त्याच्या क्रूसाद्वारे त्याने आपल्यासाठी अनंत जीवनाचा मार्ग मोकळा केला आहे. त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे,
तुझी दया महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलं, मला क्षमा केलीस. तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा तारणारा आहेस, माझा मुक्तिदाता आहे. तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. आणि आता आपल्या प्रेमळ प्रभू समोर आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, सुडाचे विचार आहेत. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला, अपमान केला, सतावलं, दुःख दिलं, विश्वासघात केला, फसवणूक केली, नुकसान केलं, त्या सगळ्यांची आठवण करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणीही असतील, आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग द्वेष मनातून काढून टाका. पूर्णपणे सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता नम्र होऊन आपली स्वतःची सगळी पापं कबूल करा, कारण आपण सांगण्याआधी देवाला माहिती आहे. कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, लाच घेणं, लाच देणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, अत्याचार करणं, जुलूम जबरदस्ती करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची निंदा केली, चेष्टा केली, सगळं कबूल करा. जीवनातली सगळी वाईट कामं कबूल करा. बहिणींनो, तुम्ही नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो, तुम्ही आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा केली नसेल, मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, कबूल करा. दारू पिऊन किंवा कोणत्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, कबूल करा आपली पापं. काही लपवू नका, काही झाकू नका, कारण देवाला सगळं ठाऊक आहे. नम्रपणे सांगा, होय प्रभो, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा तुमच्या पापांसाठी, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर. प्रभू, मला क्षमा कर. मी पापी आहे, मी पापी आहे,
मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव तो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्य आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि आज वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा, माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया.
आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.